सध्या श्रावणामध्ये सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांमध्ये बहरलेला निसर्ग हा कायमच लक्ष वेधून घेतो। मंचर भीमाशंकर रस्त्यावर असणाऱ्या पोखरी घाटातल्या डोंगर रांगांमधलं हे मनमोहक दृश्य निसर्गाची सहजच भुरळ पडावी असं हे दृश्य आहे। आपसुकच पर्यटकांची पावले इथे वळतात। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार। श्रावण मासी हर्षी मानसी अशा ज्या काही कविता आहेत त्या कवीला सुचतात कशा हे आपल्याला कळतं जेव्हा आपण सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये ही सगळी दृश्य जेव्हा पाहतो। ही जी हिरवळ आहे, श्रावणामध्ये ऊन पावसाचा खेळ, आणि त्याच धर्तीवर इथे जेव्हा हे सगळी काही हिरवाई तयार होते, तेच दृश्य आपण माझ्या इथे पाठीमागे पाहता, जिथे पोखरीचा घाट आहे, मंचर भीमाशंकर रस्त्यावर पोखरीचा जो घाट लागतो त्या दरम्यान हे सगळं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर हा जो नेकलेस आहे, जो निसर्गाने तयार केलेला नेकलेस आहे, तो नेकलेस इतका सुंदर असा आहे। ते पाणी आणि त्याच्या आजूबाजूला डोंगर कुशीत असणारी ही छोटी छोटी गावं, हा सगळा दृश्याचा जो काही मनावर परिणाम होतो तो इतका सुंदर असा आहे की माणूस हे पाहिल्यानंतर इथे काही काळ रेंगाळल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही। हे दृश्य ज्या पद्धतीने आपण नजरेत साठवावं त्याच पद्धतीने मोबाईलच्या कॅमेऱ्यात देखील साठवावं असंच वाटतं। त्याच्यामुळे निश्चितच मंचर भीमाशंकर रस्त्यावरून जाताना कुणाचीही पावलं या पोखरी घाटामध्ये दबकतात आणि हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी ते सरसावतात। अशीच ही दृश्य मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। पोखरी घाटामधलं हे दृश्य आपण जर मंचर भीमाशंकर रस्त्यावरून प्रवास करणार असाल तर निश्चितच इथे थांबून ही जी दृश्य आहेत ती आपण पाहिल्यानंतर आपल्याला निसर्गाचं आपल्या जीवनातलं महत्त्व हे समजतं आणि आपलं मन निश्चितच हे सगळं पाहिल्यानंतर उल्लसित होतं। अविनाश पवार, NDTV मराठी, पोखरी, पुणे।